नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC भरती परीक्षा 2019च्या परीक्षेचे शुल्क वितरित करण्यात येत आहेत। त्याकरिता तुम्हाला तुमची बँक डिटेल्स फिलअप करायची आहे। ते कधीपर्यंत करायचं आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परीक्षा भरती 2019 साली जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेचे तुम्हाला एग्जाम फीस आता रिफंड व्हायला सुरुवात झालेली आहे। महत्त्वपूर्ण सूचनापत्र दिनांक 20/6/2025 म्हणजे काल रोजी या ठिकाणी परीक्षा शुल्क परत करण्याबाबत सूचनापत्र वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। पहा, ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्याबाबत हे महत्त्वाचं सूचनापत्र सरळ सेवा भरती 2019 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत शिपाई, मदतनीस, वाहन चालक, चालक, यंत्रचालक तसेच चालक, अग्निशमन विमोचक, ॲटो इलेक्ट्रिशियन व मदतनीस अग्निशमन या संवर्गाच्या पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। त्याबाबतचे सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावरती दिनांक 4/8/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महामंडळाच्या संकेतस्थळावरती बँक खात्याचा तपशील सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून बँक खात्याचा तपशील सादर करण्याचा कालावधी दिनांक 5/3/2025 ते 19/6/2025 देण्यात आलेला आहे। तथापि सदर कालावधीमध्ये संबंधित उमेदवारांकडून अल्प प्रतिसाद प्राप्त झालेला आहे। तर त्यामुळे काय करण्यात आलेले आहे, तुम्हाला परत एकदा बँक डिटेल्स फिलअप करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ही मुदतवाढ तुम्हाला पहा, उमेदवारांनी जमा केलेले परीक्षा शुल्क त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील सादर करण्याचा कालावधी हा 1 महिन्यासाठी म्हणजेच 19/7/2025 पर्यंत मुदत वाढवण्यात येत आहे। 19/7/2025 पर्यंत म्हणजेच 1 महिन्याची तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांनी अजूनही बँक डिटेल्स फिलअप केलेले नसतील त्यांनी लवकरात लवकर फिलअप करून घ्यायचं आहे। याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची सर्व माहिती बँक डिटेल्स संदर्भातची अकाउंट डिटेल्स यामध्ये अकाउंट नंबर असेल, IFSC कोड असेल, सर्व बाबी तुम्ही अचूकपणे भरायचं आहे आणि नंतरच तुम्हाला जे काही तुमचे परीक्षा शुल्क होते, तुम्ही जी चलन भरलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी रिफंड केलं जाणार आहे। ठीक आहे, ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे विद्यार्थ्यांनो MIDC पदभरती संदर्भातची। ओके, सो जे काही आता पेंडिंगमध्ये एक्झाम होते MIDC पदभरतीची त्या एक्झामचं डिटेल्स शेड्यूल देखील या ठिकाणी आलेलं आहे। जर तुम्ही MIDC अंतर्गत अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला परीक्षाच्या तारखा देखील या ठिकाणी मिळालेल्या आहेत। त्या रिगार्डिंग तुम्हाला पुढील जे काही तुमचं शेड्यूल असेल अभ्यासाचं, नियोजनाचं, ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या करायचं आहे। ठीक आहे, सो माहिती समजली असेल, लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट्स करून तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।